आपल्या धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे आस्थेनं भक्ती श्रद्धा संस्कार त्याने पहिलं कुठचंही चांगलं शुभ कार्य करायच्या वेळेला आपण सुरुवातीस सिद्धिविनायकाचं गणपती बाप्पाचं दर्शन घेतो, त्याप्रमाणे इथे आलो, नतमस्तक झालो, आशीर्वाद घेतले। आता आपलं काम करण्यास नामांकन भरण्यासाठी सर्व मुभा बाप्पाने दिली आहे। साहेब, दुसरीकडे आपण पाहतोय की वर्षा गायकवाड यांना देखील आता तिकीट जाहीर झालेली आहे, त्या देखील आता त्यांच्या मतदार म्हणजे संघात बिझी होणार आहेत। तर कसं एकूणच धारावी मतदारसंघ त्यांचा मोठा पकड आहे आणि ते तुमच्या सहकार्याला नेहमी असायचे, तर आता त्यांना तिकीट मिळालेली आहे, दोघंही आपापल्या पद्धतीने प्रचार होणार, तर कुठेतरी कमी भासणार का? त्यांना उत्तर मध्यमधनं तिकीट जाहीर झाली, महाविकास आघाडी इंडिया अलायन्सची, आणि वर्षा गायकवाड धारावी। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आमदार आहेतच, त्यांचं काम आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहे, फळी आहे, केलेलं काम आहे, त्यामुळे त्यांचं जे सहकार्य आहे हे सहकार्य तर मिळणारच आहे। अर्थात त्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये असतील, परंतु महाविकास आघाडीची जी वीण आहे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची वगैरे ती चांगली व्यवस्थित आहे आणि चांगल्या रीतीने शिवसेना आहे, तिथे राष्ट्रवादी आहे, तिथे आप आहे, तिथे बाकीचे जे समविचारी पक्ष आहेत त्यांचे सुद्धा सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। तर मैदानातली आजची खरं तर आपण पाहतो की मैदानातली लढाई ही आपण प्रथमच या ठिकाणी मैदानात उतरून लढवत आहात। याआधी आपण कार्यालयीन भाग किंवा कायदेशीर बाबी शिवसेनेच्या ज्या पक्षाच्या महत्त्वाच्या होत्या त्या आपण पाहत आहात, काय नेमकं कसं असणार आहे? या सगळ्या गोष्टी ज्या करत होतो, शेवटी मैदानातली लढाई तेच ठरवायच्या सगळ्या गोष्टी करत होतो, आता प्रत्यक्ष मैदानात आहे, त्यामुळे तो अनुभव आणि केलेलं काम वगैरे हे येणारच आहे। आणि शेवटी या सगळ्याच्या मागे लोकसभेची निवडणूक किंवा कुठलीही निवडणूक झाली तर आपल्या या लोकशाहीमध्ये खरा अधिकार हा मतदारांचा आहे, मतदारांचा कौल घेण्यासाठी मतदारांच्या दारात जातो। सर, दक्षिण मध्य मुंबई तुम्ही अक्षरशः पिंजून काढण्याचा प्रयत्न करत आहात, दुसरीकडे आज त्याच मतदारसंघातले तुमचे आधीचे सहकारी राहुल शेवाळेचे ते सुद्धा उमेदवारी अर्ज करत आहेत, तर विरोधक किंवा मग समोरचा प्रतिस्पर्धी यांच्याबद्दल काय भूमिका आहे? ते सुद्धा याच्यामध्ये आहेतच, ते आज नामांकन अर्ज ते भरतायत असं आपण म्हणाल तर अर्थात ते भरणारच, कारण सगळ्यांसाठी आहे। होतील ना, त्यांचे जे स्टार प्रचारक किंवा त्यांची जे काय महत्त्वाची माणसं आहेत ते नेते त्या प्रचारासाठी येणारच, हा एक निवडणूक प्रचाराचा एक भागच असतो। त्यामुळे मोदी येतील, मोदी आताही करतच आहेत ना, येता आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक त्यांचा राबता दिसतोच आहे। परिणाम हे बघा, शेवटी केलेलं काम, लोकांचे मुद्दे, महागाई आज जर त्यांनी कमी केलेली असेल, अगदी लोक खुश असतील तर गोष्ट वेगळी। आज बेरोजगारी तुम्हीच दाखवता ना माध्यमातून, बेरोजगारीचा टक्का कसा वाढला आहे, कसा तो ग्राफचा बाण वर जातो आहे, त्यामुळे या गोष्टी लोकांच्या असलेल्या त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या आहेत, या समस्यांचं निराकरण ज्या पक्षाने सत्ताधाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मग एवढं सगळं करायची गरज काय भासते? आपण ज्या मतदारसंघात आपण निवडणूक लढवत आहात त्या ठिकाणी असंख्य म्हणजे समस्या आहेत, इकडे उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे तर दुसरीकडे बहुभाषिक लोकांचा देखील आहे, कसा हाच नेमका समतोल लागणार आहे, काय नेमकं आवाहन करणार आपण नागरिकांना? प्रत्येक मतदारसंघामध्ये ही विषमता, समाजातील विषमता दिसतेच आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये, आणि त्यासाठीच्या ज्या काही त्यांच्या समस्या आहेत, या समस्या व्यवस्थितरित्या केंद्राशी निगडीत असलेल्या, राज्य सरकारशी निगडीत असलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असलेल्या याचं वर्गीकरण व्यवस्थित करून त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनपासून ते आपण स्वतः मैदानात उतरून काम करणे आणि ते करणारच। त्याच्यासाठी तर निवडणुकांमध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा कौल घेण्यात जातो। एक शेवटचा प्रश्न माझा आहे की लोकसभा निवडणुकीत आपण जर पाहतोय महाराष्ट्रात परिस्थिती पाहिली तर शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई प्रामुख्याने पाहायला मिळत आहे, कुठेही शिवसेना विरुद्ध भाजप ही फार कमी ठिकाणी पाहायला मिळत आहेत, दोन्ही पक्षांमध्ये झूम पाहून भाजप मजा घेत आहे का? आता हे तुमच्या तोंडातील शब्द तुम्हाला विचारलाय, तुम्हाला काय वाटतं? प्रश्न नाही विचारलाय तुम्ही, ते एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे
ते टाकलेलं आहे. म्हणजे तुमच्या मनातलं तुम्ही चांगलं बोललात आणि भाजप ते करते, तुम्ही बोलताय, लोक बोलतायत, सगळ्यांना दिसतंय झालेलं ज्या प्रकारचं 2 वर्षापूर्वीचं जे काय महाराष्ट्राने पाहिलं, एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण हे तुम्ही आता बोललेलं चांगलं आहे. लोक बघतायत आणि लोकांची मेमरी शॉर्ट नाही आहे.